अनेक ठिकाणचे जे रस्ते आहेत ते आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। पूरस्थिती सगळीकडे आपल्याला दिसतेय। नुकतंच चंद्रपूर गडचांदूर भोयेगाव या ठिकाणी वर्धा नदीवर असलेला पूल पाण्याखाली गेला आणि हा मार्ग प्रवाशांसाठी बंद करण्यात आला। इथे दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते अगदी पुलाच्या दोन्ही काठाला हे पाणी लागलेलं आहे। पोलीस प्रशासन इथे उपस्थित असल्याचं आपण बघतोय, कारण याच पुराच्या पाण्यातून गाड्या घालण्याचं किंवा तो पूल ओलांडण्याचं धाडस अनेकदा नागरिक करतात आणि त्यातून काही दुर्घटना घडू नये म्हणून ही खबरदारी प्रशासन घेताना आपल्याला रिद्धी आपण पाहू शकता। मी गडचांदूर चंद्रपूर भोयेगाव जो मार्ग आहे त्या मार्गावरती उभा आहे। गेल्या 2 दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालेलं आहे आणि आता या पाण्याचं रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळत आहे। काल आपण याच ठिकाणाहून वार्तांकन केलं होतं तेव्हा या पुलावरती पाणी 7 ते 10 फुटावरती शिल्लक राहिलेलं होतं, परंतु आज आपण या ठिकाणी पाहू शकता पाणी पुलावरती आलेलं आहे। ही वर्धा नदी आहे। या वर्धा नदीचं जे पात्र आहे ते पूर्णपणे भरलेलं आहे आणि या ठिकाणी पुलावरून पाणी गेलेलं आहे। दोन्ही बाजूची वाहतूक पोलिसांनी बंद केलेली आहे। या ठिकाणी गडचांदूर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि या ठिकाणी वाहतूक पूर्णपणे बंद केली असून हा मार्ग आता बंद झालेला आहे। गडचांदूर भोयेगाव या मार्गावरून जे चंद्रपूरला जाणारे प्रवासी आहे आता या ठिकाणाहून जाता येणार नाही। सध्या पावसाचा खंड आहे, मात्र पाऊस येणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि जर असाच पाऊस राहिला तर पुढे येणारा राजुरा मार्ग असतील हा सुद्धा बंद होऊ शकतो। त्याला 5 फुटाचं अंतर असल्याची माहिती आहे। शहरालगत असलेल्या इरई धरणाचे 7ही दरवाजे उघडण्यात आलेले आहे, त्यामुळे इरई नदीकाठचे जे सकल भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा पाणी भरेल। त्यामुळे महानगरपालिकेकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे महत्त्वाच्या प्रमुख नद्या आहे इरई आहेत, झरपट आहे, त्याच्यानंतर वर्धा, वैनगंगा, पैनगंगा या नद्यांना सुद्धा दुथडी भरून या नद्या वाहत आहे आणि पाऊस जर असाच राहिला तर यापेक्षा भयानक स्थिती निर्माण होईल। शेतकऱ्यांच्या अनेक शेत्या पाण्याखाली जातील, त्यामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान होणार आहे आणि या संपूर्ण प्रकारामुळे जनजीवन नक्कीच विस्कळीत होणार आहे। पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे, त्याचबरोबर महसूल प्रशासनाकडून सुद्धा जे नदीलगत गाव आहे त्या गावातल्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे। काल जो पाऊस झाला त्या पावसामध्ये नागभेड आणि ब्रह्मपुरी या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। त्याचबरोबर नागभेडमध्ये 2 युवक पाण्यामध्ये वाहून गेल्याची माहिती आहे। एकाचा मृतदेह सापडला तर एकाची शोध घेत आहे। जर ही परिस्थिती कायम राहिली तर चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होणार आहे आणि याचा प्रभाव चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांवरती नक्की पडणार आहे।